जय भारत. नाना सम्राट न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर दर्शक हो, आपल्याला माहीतच असेल, दिनांक 24 जून रोजी या पुण्यातील पेशवाई महापालिकेच्या वतीने केदार असोसिएशन नावाच्या एका खासगी बिल्डरकडून व्हॉट्सअपच्या सहाय्याने फक्त एका नोटिसीवर अंबिलोडा येथील घरे जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आली. या संदर्भात आज 5व्या दिवशी पुणे महापालिकेसमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलने करण्यात आली. यावेळी अंबिलोडीतील रहिवासी म्हणजेच पीडित महिला, पुरुष आपल्या मुलाबाळांसमवेत उपस्थित होते. झोपडपट्ट्या पाडण्यास सहकार्य करणाऱ्या पोलीस शासनाचा अंबिलवाड्यातील झोपडपट्ट्या पाडणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा अंबिलवाड्यातील झोपडपट्ट्या पाडणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा अंबिलवाड्यातील झोपडपट्ट्या पाडणाऱ्या महापौरांचा महापौर जवाब दो, जवाब दो, जवाब दो, जवाब दो. बहुजन आघाडीचं नेते ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहेबांचं अरे जवाब दो, जवाब दो, महापौर जवाब दो. अरे घर का पाडले, जवाब दो. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर महासचिव ॲडव्होकेट तायडे काय म्हणाले ते आपण पाहू. आपण पाहताय या ठिकाणी पुणे महापालिकेच्या गेट समोर जे आंदोलन चालू आहे ते अंबिलवाडा या ठिकाणी जे पुणे महापालिकेने पुणे महापालिकेने ज्याची घरं तोडलेली आहेत ते सगळे रहिवासी या ठिकाणी जमा झालेले आहेत. आपण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे महासचिव आहेत पुणे शहराचे ते ॲडव्होकेट तायडे आहेत. आपण तायडेशी आपण चर्चा त्यांची मुलाखत घेऊया. आपण प्रवेशद्वारा जो तुम्ही आले आहात हे अंबिलवाडाचा प्रश्न घेऊन तर महापौरांनी आणि आयुक्तांनी सगळ्यांनी रोज दाखलेत, तर त्या संदर्भात आपण तुम्ही काय म्हणणार आहात? दिनांक 24 जून 2021 रोजी पुणे येथील दांडेकर पुलाजवळील आंबिलोडा या ठिकाणी महापालिकेच्या वतीने केदार असोसिएट नावाच्या खाजगी बिल्डरच्या एका व्हॉट्सअपच्या नोटीसवर त्या ठिकाणी कारवाई चालू झाली. ती कारवाई चालू होत असताना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी नियोजन पद्धतीने 2 टीम केल्या. आमची लीगल टीम ही कोर्टामध्ये लढत होती आणि आम्ही सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी आंबिलोड्याच्या त्या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करत होतो, त्या ठिकाणच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करत होतो, परंतु आमची बाजू सकाळी कोणी ऐकून घेतली नाही. त्यानंतर दुपारी 1:15 वाजता PMC न्यायालयाने आमच्या वकिलांची बाजू ऐकून घेऊन त्या ठिकाणी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. त्यानंतर आम्ही महापौरांच्या केबिनमध्ये सुद्धा आलो. त्या दिवशी महापौर गैरहजर होते. आयुक्तांकडे आलो, आयुक्त गैरहजर होते. उपमहापौर गैरहजर होते. आता पण तुम्ही महापौरांची अपॉइंटमेंट घेऊन आला का? आता सुद्धा आम्ही महापौरांना सांगितलेलं आहे. दुपारी 2ची वेळ आम्हाला महापौरांनी आणि आयुक्तांनी दिलेली आहे. आमचं सांगणं असं आहे की त्या ठिकाणी केलेली जी कारवाई आहे असोसिएट असतील, केदार असोसिएट असतील किंवा महापालिकेचे SRAचे उपायुक्त अविनाशजी सकपाळ असतील यांच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. 24 तारखेला संध्याकाळी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही FIR दाखल करण्यासाठी अर्ज दिला. आमचे फक्त अर्ज घेतला परंतु गुन्हा दाखल केला नाही. काल जेव्हा आम्ही शिवाजीनगरला फक्त परवानगीसाठी दिलो, आम्हाला ह्या नोटिसा दिल्या जातात. पोलीस प्रशासनाकडून सुद्धा आमचं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय. इथं कुठेतरी बिल्डरची संपूर्ण सेटिंग दिसते. संपूर्ण पुणे महापालिकेचं प्रशासन असेल, हे पोलीस प्रशासन असेल, हे बिल्डरच्या हाताशी धरलेलं आहे का काय अशी आम्हाला शंका येते. परंतु हे सगळं असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सर यांच्या माध्यमातून आम्ही सांगतो, कायदा हातात घेणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही अशी आम्ही या ठिकाणी हे करतो आणि त्या ठिकाणी झालेल्या कारवाईचा संपूर्णपणे निषेध करतो. आणि दुपारी 2 वाजता आम्ही सगळे मिळून आयुक्तांकडे निवेदन देण्यासाठी जाणार आहे. मुख्य तुमची मागणी काय राहणार? आमची मागणी अशी आहे की केदार असोसिएट असतील किंवा त्या ठिकाणी घरं बांधून द्यायची ही तुमची मागणी आहे. त्या ठिकाणी जेवढ्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या घरांची नुकसान भरपाई त्या लोकांना मिळाली पाहिजे. आणि ही कारवाई बेकायदेशीर आहे. ज्यांनी कारवाई केली त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. मालमत्तेचं जे नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई मिळाली पाहिजे असं आमचे जाहीर त्या ठिकाणी निवेदन आहे त्यांना. तर
तसेच वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मुनवर कुरेशी काय म्हणाले ते आपण पाहूत. वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मनोहर कुरेशी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना विचारूया की आपण या ठिकाणी आलेले आहात महापालिकेमध्ये, तर तुम्ही महापौरांना आणि यांना काय प्रश्न विचारणार? आपण या ठिकाणी आलेला आहात, तर आपण महापौरांकडे काय मागणी करायची आहे? जे दिवस रात्र भर पावसाळ्यामध्ये हे घरे यांचे उद्ध्वस्त झाल्यामुळे आज ते रस्त्यावर आले, त्या संदर्भात तुम्ही काय म्हणणार आहात महापौरांना? महापौर को हमारा यही बोलना है कि ये जो कार्रवाई हुई ये बहुत ही बेकायदेशीर हुई है. कोई नोटिस नहीं दिया गया. कॉरपोरेशन का रूल है कि बारिश में कोई कार्रवाई नहीं होती घर स्थलांतर की. उसके बावजूद बिल्डर की चमचागिरी, बिल्डर की जी हुजूरी में ये कॉरपोरेशन ने कार्रवाई किया है. ये बहुत ही निंदनीय है. दूसरी बात, इसके ऊपर स्टे ऑर्डर था 9 जून तक. इसका कोई भी कार्रवाई नहीं करना, ये हाईकोर्ट का आदेश था. वो आदेश का भी उल्लंघन हुआ है, तो इसके लिए कंटेम्प्ट ऑफ कोर्ट का भी गुनाह इनके ऊपर दाखिल होना चाहिए. इसके बाद कोविड पैंडेमिक अभी जो चल रहा है, सीएम का बोलना है कि ऐसा कोई भी कार्रवाई यहाँ पर नहीं होना चाहिए, लोग ज़्यादा भीड़भाड़ नहीं करना चाहिए. उसके बावजूद 200 से ज़्यादा अधिकारी, पुलिस अधिकारी वहाँ पर जाके घर से रहते हुए बच्चों को, घर से बाल पकड़ के औरतों को बाहर निकाला गया, जो कि सरासर गलत है. छोटे छोटे बच्चे हैं, सुबह में 7 बजे से कार्रवाई चल रही थी. उनके चाय पानी का, उनके खाने का, उनके पानी तक का कोई इंतज़ाम नहीं किया गया. जब कार्रवाई होती है तो पहले उनको शिफ्ट किया जाता है, उसके बाद कार्रवाई होनी चाहिए अगर होती भी तो. लेकिन ऐसा नहीं होते हुए कार्रवाई रहते घरों पे हुई. घर में लोग थे, उसके बावजूद घर तोड़े गए. इसमें किसी को भी घर के नीचे दब के मरने का भी डर था. तो ऐसे हालात में जिस तरीके से कार्रवाई हुई, बिल्डर के बोलने पे हुई, बारिश में हुई, ये सरासर गलत बात है और कोई भी नोटिस इनको नहीं दिया गया. इसका वंचित बहुजन आघाड़ी हम इसका जाहिर निषेध करते हैं. और जिन अधिकारियों ने इलीगल काम किया है उनके ऊपर फौजदारी गुने दाखिल होने चाहिए. जो प्रशासन ने इनको बाल पकड़ के औरतों को बाहर निकाला, उनके ऊपर फौजदारी गुने दाखिल होना चाहिए. ऐसी मांगणी वंचित बहुजन आघाडी की तरफ से मागणी आहे. तर तुम्ही ज्या ठिकाणी जी नागरिक राहत होते त्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचं हे करणार आहे का, पुनर्वसन करणार आहे का? ही अशी तुमची मागणी आहे का? आमची पूर्ण मांगणी तशीच है कि जे इससे पहले जो SRA के अधिकारी है उनसे बोलना हो गया था. उन्होंने बोले नाला सीधा करके हम वहाँ के जो घर बाधित हो रहे हैं उनको वहीं पर इनका पुनर्वसन करेंगे. लेकिन ऐसा कुछ भी नहीं हो रहा है. कोई इनको राइटिंग में कुछ भी नहीं दिया गया. सिर्फ गुंडागर्दी करके, दरोड़ेखोरी करके इनके घर तोड़े गए. इनके सामान का, इज्जत आबरू का नुकसान ही किया गया. हम इसका जाहिर निषेध करते हैं. और वो जहाँ भी SRA का स्कीम चालू है, इसी तरह से बिल्डर की चमचागिरी और बिल्डर को बढ़ाने का काम वहाँ का प्रशासन कर रहा है. ये जहाँ भी अभी SRA का स्कीम चालू है, ये वहाँ पर ये सब जगह हो रहा है. और जहाँ इनको शिफ्ट करने की बात की है, वो बिल्डिंग की हालत इतनी ख़राब है कि क्या कोई भी जानवर भी वहाँ पर नहीं रहेगा. ऐसी वो बिल्डिंग की हालत है जहाँ पर इनको जानवर की तरह ठूसा जा रहा है. यानंतर आपण पाहूयात अंबिलवाड्यातील पीडितग्रस्त महिला राणी सोनवणे यांचे मत. अंबिलवाडा या ठिकाणची जी महिला ज्या आहेत की त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवलेली आहे. अशा महिलांची जे नागरिक आहेत, जे या ठिकाणी जेवढ्या महिला आहेत त्या महिलांपैकी एक महिला या ठिकाणी आपण त्यांची मुलाखत घेऊया. ताई, आपलं नाव काय? राणी राजेंद्र सोनवणे. मी सांगू शकते की आता जे म्हणतात 113 घरं तुमची नाल्यापात्रात जातात, मग ह्याच्यावरती आम्हाला घरं कुठं मिळणार? काय करायचं आम्ही? कसं राहायचं? काय आम्हाला टेन्शन आहे. आता आम्ही काय रस्त्यावर राहायचं का? काय ह्याच्यावरती आमचा निर्णय आहे. त्या दिवशी पण पोलीस अचानक येऊन आम्हाला सकाळीच घराच्या बाहेर काढलं. त्या दिवशी तर आम्ही मरता वाचलोय. काय करणार आता? महिलांना मारहाण झाली असं खूप मारले पोरींना, महिलांना. पुरुषांनी पुरुष होते का? पुरुष लेडीज पण होत्या, जेंट्स पण होते. तुम्हाला मारहाण कोणी केली? लेडीज हा. तर त्याच्यावरती आता नाला पात्र मग आम्ही अचानक एवढी वर्ष राहिलेली. नोटीस नाही, काय नाही, अचानकच आले ती. सकाळच 5:30 वाजल्यापासून रात्रभर झोप नाही, परत सकाळी पण तसंच. आता तुम्ही कुठं राहता? तुम्ही आता आंबिलवाड्यात. तुमची राहण्याची व्यवस्था काय आता?
आता काय नाही, आम्ही दुसरीकडे शेजारी राहतो. खाण्यापिण्याची व्यवस्था काय तुमच्या ताब्यात? एक महापूर आहेत ते आणून देतात आम्हाला. कोण तर संस्था आहे ते आणून देते. हा महापालिकेचे तर्फे काय मदत नाही मिळत नाही, नाही? काही सोय नाही, कुणी नाही येत, नगरसेवक काही वगैरे नाही, करून काही आले का? नाही. आमदार खासदार कोणी आलं का? कोणीच नाही. कोणी आलं नाही. नाही, आणि फक्त ही सर्वसामान्य जनता आहे ती तुम्हाला मदत करते? खूप मदत केली. हो, अच्छा. 3 टाइम जेवण देते का 2 टाइम? 2 टाइम देतात जेवण. हा. सगळं मुलाबाळांना. आता हो. मुलाबाळाचं शिक्षणाचं काय? काय नाही, आता शिक्षण नाही, काय नाही, असेच आहेत पोरं पण. तर आपण पाहिलेत ही सर्व जनता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून पीडितग्रस्तांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन झाले पाहिजे अशी मागणी ते करणार आहेत. शेवटी या दोघांनाही जे साध्य करायचे होते तेच त्यांनी साध्य केले आणि पुणे हे महात्मा फुलेंचे पुणे नसून हे पेशव्यांचे पुणे आहे हेच त्यांनी साध्य करून दाखवले. धन्यवाद.